नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेक नंतर पाहूया बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात येत आहे। सोमवारी भाजप सेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी आपलं नामांकन दाखल केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांसह अडसूळ जिल्हा कचेरीवर पोहोचले। यावेळी जय भवानी जय शिवाजीचे नारे देण्यात आले। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी सोमवारी नामांकन अर्ज दाखल केला। शेकडो कार्यकर्त्यांसह जंगी रॅली काढून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले। तत्पूर्वी त्यांनी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केलं। हार अर्पण करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। ढोल ताशाच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जंगी रॅलीच्या स्वरूपात ते पोहोचले। भगवे दुपट्टे टोप्या घालून पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले। एका कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा देखील घातला। जय भवानी जय शिवाजीचे नारे कार्यकर्त्यांनी दिले। काही कार्यकर्त्यांसह जाऊन आनंदराव अडसूळ यांनी निवडणूक अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नामांकन अर्ज दाखल केला। अडसूळ यांचं नामांकन दाखल करण्याकरता त्यांच्या समवेत पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, आमदार अनिल बोंडे, भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले यांच्यासह भाजपाच्या नगरसेविका, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले। आनंदराव अडसूळ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा कॅप्टन अभिजित अडसूळ हे देखील उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रॅली येताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील येथे दाखल झाले। मैं पहली बार नामांकन नहीं भरा, ये छठी टाइम नामांकन भरा और जब छठी टाइम भर रहा हूँ तो हर बार ज़्यादा लीड से चुन के आने की उम्मीद लेके भरा। आपका प्रतिद्वंदी कौन है, आप क्या समझती हैं? चुनाव जब भी लगता है तो प्रतिद्वंदी बहुत से होते हैं। आज कल आखिरी दिन है नामांकन भरने का, तभी पता चलेगा। काय वाटतं आपल्याला प्रतिद्वंदी म्हणजे मुख्य कोण आहे लढत आपल्यात? सीधा मुकाबला आता सांगणं कठीण आहे। उद्या एकदा नामांकन पूर्ण होऊ दे और मी सांगेन। जिले में दो डॉक्टर मेरे साथ होते हैं, हर चीज़ की मजबूती होती है। तबीयत खराब होती है तो दवा देते हैं। चुनाव में जरूरी जहाँ जहाँ पड़ती है वहाँ ताकत देते हैं, शक्ति देते हैं, टॉनिक देते हैं, और क्या चाहिए। सर आप अपनी किन का ये 2 मिनट में बताने जैसी चीज़ नहीं है। मेरा काम हमारे चुनाव क्षेत्र के सभी जनता के सामने है, जिसका लाभ एक दिन नहीं तो हर दिन उनको मिलता है। ट्रेन की सुविधा हो, रोड की सुविधा हो, आने वाले प्लेन की सुविधा हो या आकाशवाणी की सुविधा हो, ऐसी बहुत सी काम है जो लोग उसका आज इस्तेमाल कर रहे हैं, उसका फ़ायदा उठा रहे हैं। मुद्दे कुछ हाईलाइट कर सकते? लोकल स्तर पे भी है और देश के स्तर पे है।
जो नरेंद्र मोदी के नेतृत्व में गए 5 साल सरकार चली, वो सरकार ने 3 चीज़ें की। एक, देश को मजबूत बनाया, देश को सुरक्षित रखा और देश का विकास करने का बहुत बड़े पैमाने पर काम। 25 मार्च रोजी नामांकन दाखल करण्यात आले। खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील नामांकन दाखल केलं। यावेळी रॅलीमध्ये अडसूळांसोबत चालण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये भांडण झालं। मात्र भाजप शहराध्यक्षांनी त्यांना वेळीच सावध केलं की मीडियाचं लक्ष तुमच्याकडे आहे। तसंच 144 कलम लागू असल्यामुळे जिल्हा कचेरीच्या 100 मीटर परिसरात जाण्यास बंदी आहे। मात्र अनेक कार्यकर्ते 100 मीटरच्या परिसरात गेले, त्यामध्ये वंचित आघाडीचे कार्यकर्ते होते, शिवाय भाजप सेना युतीचे कार्यकर्तेही होते। शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी सोमवारी आपलं नामांकन दाखल केलं। नामांकन दाखल करतेवेळी रॅलीच्या स्वरूपात कार्यकर्त्यांसह अडसूळ जात असताना त्यांच्या सोबत चालण्याच्या स्पर्धेवरून 2 कार्यकर्त्यात भांडण झालं। एकमेकांच्या अंगावर हे कार्यकर्ते धावून गेले। मात्र भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांनी मीडियाचं लक्ष आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिलं व तेथेच हे भांडण संपलं। नामांकन अर्ज दाखल करतेवेळी निवडणूक कार्यालयाच्या परिसरात 100 मीटरच्या आत जमाव करण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे। त्यासाठी कलम 144 लागू करण्यात आला आहे। जमाव बंदी आहे असं असतानाही अनेक कार्यकर्ते जिल्हा कचेरीच्या 100 मीटरच्या आत दाखल झाले, या ठिकाणी जमाव केला। आचारसंहितेचा भंग झाल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे। भाजप शिवसेनेचे तसंच वंचित बहुजन आघाडीचे देखील कार्यकर्ते जिल्हा कचेरीच्या परिसरात दाखल झाले। 25 मार्च रोजी संजय हिरामणजी आठवले यांच्याकडून बहुजन महापार्टी वतीने एक अपक्ष, संजय हिरामणजी आठवले यांच्याकडून बहुजन महापार्टीच्या वतीने 1 व अपक्ष म्हणून 2 अर्ज, तर राजू महादेवराव सोनेने यांच्याकडून बहुजन महापार्टीच्या वतीने अर्ज दाखल झाला। विनोद गाडे यांनी आंबेडकर रिपब्लिकन पार्टी, तर आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेतर्फे, मीनाक्षी करवाडे, राहुल मोहोड यांनी अपक्ष म्हणून, विजय विल्लेकर यांनी स्वतंत्र भारत पक्षातर्फे, निलिमा भटकर यांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तर्फे, गुणवंत देवपारे यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्ज भरला। सिद्धार्थ बनसोड यांनी अपक्ष, नरेंद्र कठाणे यांनी राष्ट्रीय जनसुरक्षा तर्फे, अरुण वानखेडे यांनी बसपा तर्फे व ज्ञानेश्वर मानकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत। बुलढाणा येथे 25 मार्च रोजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार तसंच भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आपलं नामांकन दाखल केलं। नामांकन दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच मुहूर्त काढला। सोमवार 25 मार्च रोजी महायुती आघाडीचे दोन्ही उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले। नामांकन दाखल करताना दोन्ही पक्षांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सोमवारी 1 वाजताच्या दरम्यान सेना भाजप युतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलंय। त्यानिमित्ताने बुलढाणा येथील टिळक नाट्य मंदिर आणि गांधी भवन परिसरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेसाठी शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्ह्यातील भाजपा, शिवसेना, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम, रिपाई व मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना
PRP कवाडे गट, रिपाई गवई गट, बहुजन विकास आघाडी आणि इतर मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे दुपारी 2 वाजता आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले। डॉक्टर शिंगणे यांचा नामांकन अर्ज दाखल करताना मित्रपक्षाचे नेते कार्यकर्ते जिल्हाभरातून उपस्थित होते। डॉक्टर शिंगणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथे गर्दी केली। लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 मार्च आहे। आजवर 34 उमेदवारांनी 52 अर्ज विकत नेले आहेत। बुलढाण्याहून शुभम कायस सोबत कॅमेरामन सुनील मोरे यांचा हा रिपोर्ट। किती मुद्दे कोणते आहेत? मी यावेळेस तिसऱ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरचे मुद्देच या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे राहणार आहेत। देशासाठी ही निवडणूक होत असल्यामुळं देशाचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे, देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो, देशामध्ये विकास कुठला पार्टी म्हणा किंवा कोणता नेता करू शकतो, या दृष्टिकोनातूनच ही निवडणूक होणार आहे। आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे खऱ्या अर्थानं या 5 वर्षात त्यांनी दाखवून दिलं की ते एक या देशाचं सक्षमपणानं नेतृत्व करत आहेत आणि निश्चितपणानं सर्व लोकांची भावना आहे की आणखीन पुढची अनेक वर्ष नरेंद्र मोदीसारखाच पंतप्रधान त्या खुर्चीमध्ये असावा आणि हे राष्ट्रीय मुद्दे घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। विकासाचे मुद्दे आहेत, केंद्र सरकारचा येणारा जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याला 5 वर्षात आम्ही किती आणला हे आम्ही लोकांना सांगणार आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये आणखीन मोठमोठे प्रकल्प, जसा नदीजोड प्रकल्प आहे की वैनगंगा नदीचं पाणी आपल्या या दुष्काळी जिल्ह्यासाठी नळगंगा, पैनगंगा आणि खडकपूर्णामध्ये आणण्याचा आमचा मानस आहे। आज रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत। जवळपास केंद्र सरकारचा 5000 कोटीपेक्षा जास्त निधी केवळ रस्त्यासाठी माननीय गडकरी साहेबांनी आपल्या जिल्ह्याला दिलेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये कधी केंद्र सरकारचा एवढा निधी मागच्या 60-65 वर्षामध्ये सुद्धा मिळालेला नव्हता। सिंचनासाठी सुद्धा केंद्र सरकारने फार मोठा निधी आपल्या जिल्ह्याला दिला। उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवाराने देखील सोमवारी आपलं नामांकन दाखल केलं। अपक्ष महिला उमेदवार मीनाक्षी करवाडे यांनी आपलं नामांकन दाखल केलं। महिला सक्षमीकरण करण्याबरोबरच आपण शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवू असं त्या म्हणाल्या। मोठमोठ्या पक्षाच्या उमेदवारांनी 25 मार्चला हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी रॅलीसह आपलं नामांकन दाखल केलं। अपक्ष महिला उमेदवार असलेल्या मीनाक्षी करवाडे यांनीही महिलांना सोबत घेऊन आपला नामांकन अर्ज दाखल केला। तत्पूर्वी इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं। त्यानंतर त्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या। महिलांचे सक्षमीकरण, त्यांचे प्रश्न तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण उमेदवारी दाखल केली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मी मीनाक्षी करवाडे, मी अपक्ष उमेदवार म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये उभी आहे। तरी मी माझ्या शेतकरी बांधवांना आणि बेरोजगार तरुण आणि तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी आज रणांगणात उभी आहे। मी धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी आपलं नामांकन दाखल केलं। तत्पूर्वी त्यांनी संत गाडगे बाबांच्या मंदिरात जाऊन पूजा केली। त्यानंतर ही रॅली इरविन चौकात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला गुणवंत देवपारे यांनी हार अर्पण केल्यानंतर ही रॅली जिल्हा कचेरीवर पोहोचली। आपण निवडणूक जिंकू असा विश्वास गुणवंत देवपारे यांनी व्यक्त केला। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रॅली काढून लोकसभा निवडणुकीसाठी आपलं नामांकन दाखल केलं। तत्पूर्वी त्यांनी गाडगेनगर येथील संत गाडगे बाबांच्या मंदिरात जाऊन पूजा केली, हार अर्पण केलं। तेथून जंगी रॅली निघाली। ही रॅली इरविन चौकात पोहोचली। येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। खुल्या जीपवर गुणवंत देवपारे आपले कार्यकर्त्यांसह होते। निळे, पिवळे, हिरवे झेंडे घेऊन कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होते। रॅली दरम्यान घोषणाही
शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून राहिलेले मात्र नंतर शिवसेनेतून बाहेर पडलेले नगरसेवक दिनेश बुब यांचं शिवसेनेमध्ये पुनरागमन झालंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या निष्ठावंतांना शिवसेनेमध्ये परत आणण्यात आलंय। त्यामध्ये नगरसेवक दिनेश बुब यांचाही समावेश आहे। भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर एक पदासाठी फुंकून पाय टाकले जात आहेत। निवडणुकीच्या रणांगणामध्ये शिवसेना प्रत्येक पाऊल फुंकून टाकते आहे। या अंतर्गत नाराज झालेल्या शिवसैनिकांना एकत्रित करण्यात येत आहे। पुन्हा त्यांना शिवसेनेत घेण्यात येत आहे। 6व्यांदा लोकसभा निवडणूक लढवणारे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी शिवसेना मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। या अंतर्गत नगरसेवक दिनेश बुब यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं। दिनेश बुब यांच्या मागे असलेलं बळ पाहता त्यांचा पाठिंबा गरजेचा आहे। हे लक्षात घेऊन शिवसेना पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये दिनेश बुब री एंट्री करणार अशी खात्रीलायक माहिती आहे। आज दिनांक 25 मार्च रोजी माननीय शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या निर्देशावरून मी शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला। त्या दृष्टिकोनातून आज शिवसेनेचे जिल्ह्याचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या समवेत मान्य उद्धवजींसोबत जवळपास पाऊण तास चर्चा होऊन मी परत शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला शिवबंधन बांधून येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आनंदरावजी अडसूळ यांच्या प्रचारासाठी जोमानं कामाला लढण्याचे निर्देश माननीय उद्धवजींनी दिले आहेत। त्या अनुषंगानं मी आता कामाला लागण्याची तयारी केलेली आहे। प्रसार माध्यमातून काही उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या की त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला की आनंदरावजी अडसूळ यांच्या पिता पुत्रांच्या तक्रारी करण्यासंदर्भात आम्ही गेलो। तसा कुठलाही विषय नसून उलट पक्षी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा एक दिलाना प्रचार करण्यासंदर्भात त्या बैठकीमध्ये ठरलं आणि सर्व पदाधिकारी आजी माजी सर्व शिवसैनिक माझ्या सकट माझ्या सर्व समर्थकांसह आम्ही कामाला लागलेलो आहोत। धन्यवाद। क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येत आहे। 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो। डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी ट्युबरक्युलोसिसवर संशोधन केलं। क्षयरोग हा असाध्य राहिलेला नाही, मात्र त्यासाठी उपचारांची गरज आहे। याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजी बाजार येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर संचलित महानगरपालिकेच्या दवाखान्यात मार्गदर्शन करण्यात आलं। रॅली काढण्यात आली। 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो। भाजी बाजार येथे श्री लक्ष्मीनारायण मंदिर संचलित अमरावती महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये क्षयरोगाबद्दल माहिती उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी मनपा उपायुक्त वानखडे, नगर आरोग्य अधिकारी काळे प्रामुख्याने उपस्थित होते। आपण साजरा करत आहेत। ॲक्च्युली आपले जे रॉबर्ट कोच आहे त्यांनी हा क्षयरोगाचा जो जीवाणू आहे तो शोधून काढलेला आहे आणि क्षयरोग हा आपल्या जो रोग आहे हा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो। या जंतूचा प्रभाव आपल्याला याद्वारे लक्षात येईल की 5 लोकांपैकी 2 लोकांना याचं इन्फेक्शन असतं, पण या रोगामुळे त्याचा प्रभाव होत नाही कारण तुमच्या सगळ्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते। त्यामुळे चांगली प्रतिकारशक्ती, योग्य पोषण आणि स्वच्छतेच्या सवयी या सगळ्या जर आपण हे केल्या तर आपल्याला क्षयरोगापासून आळा घालता येऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या सवयी आपल्याला लहानपणापासूनच, आता तुमच्या जे शालेय वर्गापासून आहे तेव्हापासूनच आपल्याला चांगल्या सवयी लागणं गरजेचं आहे। क्षयरोगाची लक्षणे म्हणजे मेनली ताप येणे, खोकला येणे, दोन हप्त्यापेक्षा जास्त खोकला, वजन कमी होणे, घाम येणे, या सगळ्या क्षयरोगाची लक्षणे आहेत। क्षयरोगाचा जनरली पेशंट असा सरपातळ असा ओळखूच येतो, त्याला लगेच उपचार आणि त्याचा पूर्ण उपचार म्हणजे याचा कमीत कमी 6 महिन्याचा उपचार असतो आपल्याला, तर हा 6 महिन्याचा उपचार घेणं आपल्याला गरजेचे असते। तसेच क्षयरोगाच्या रुग्णाला आपले सोशल सिक्युरिटीच्या विविध स्कीम, त्याला 500 रुपये प्रति महिना आपण पोषण आहार देतो आणि सरकारी या 6 महिन्याचा पूर्ण औषधोपचाराचा खर्च सरकारद्वारे पुरवण्यात येतो। तर असा क्षयरोगाचा रुग्ण आपल्या आजूबाजूला संसर्गात आढळला तर आपल्याला त्या
या कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। त्यांनी हातात फलक घेऊन जनप्रबोधन केलं। क्षयरोग हा असाध्य रोग राहिलेला नाही, परंतु त्यासाठी उपचारांची गरज आहे। शासनातर्फे माफक दरामध्ये क्षयरोगाची औषधं उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यांचा लाभ घ्यावा, वेळीच काळजी घ्यावी असं आवाहन या बालकांनी रॅलीतून केलं। डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका अमरावती। आपण सर्वांना आवाहन करतो की 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस या दिनानिमित्त क्षयरोगाची जनजागृती आणि क्षयरोगाच्या लक्षणे, प्रचार प्रसार याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावी। त्यासाठी विविध उपक्रम अमरावती महानगरपालिकेने माननीय आयुक्त संजय निपाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केलेले आहे। त्यानुसार क्षयरोगाची लक्षणे म्हणजे 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला, ताप, घाम येणे, वजन कमी होणे या सर्व लक्षणे असल्यास त्याची तपासणी त्वरित महानगरपालिकेच्या दवाखान्यात करण्यात यावी। क्षयरोगाची तपासणी मोफत होते व त्याचा औषधोपचारही मोफत पुरवण्यात येतो। तसेच याचा औषधोपचार 6 महिन्याकरता असल्याने त्याला रोग्यांना दरमहा 500 रुपये पोषण आहार या योजनेखाली देण्यात येते। तसेच त्याचा औषधोपचार पुरवणाऱ्या आरोग्य सहाय्यकालाही डॉट प्रोव्हायडर म्हणून 500 रुपये प्रतिमाह 1000 रुपये पूर्ण औषधोपचारासाठी देण्यात येतो। तसेच खाजगी डॉक्टरांनी क्षयरोगाच्या रुग्णास शासकीय दवाखान्यात पाठवल्यास त्यांनाही आपण मानधन देण्यात येते। तर त्या खाजगी डॉक्टरांना आवाहन करण्यात येते की क्षयरोगाचे जास्तीत जास्त रुग्ण शासकीय दवाखान्यात पाठवण्यात यावे। रस्ते अपघातांमध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार वाहनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे। शहर वाहतूक शाखा HDFC बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवला जात आहे। वाहनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे। या वाहनाला पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला। सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने 2019-2020 या वर्षामध्ये 10% कमीत कमी अपघात कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणून सूचना दिल्या आहेत। त्या अनुषंगाने अमरावती शहरात जनजागृती करण्याकरता वाहतूक विभाग व HDFC बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांचे पालन करावे म्हणून मोटार वाहनावर ऑडिओ व पोस्टर लावून व्हॅन शहरात फिरणार आहे। या व्हॅनला सोमवारी पोलीस आयुक्त संजय कुमार बाविस्कर यांनी हिरवी झेंडी दाखवली। वाहतूक शाखा इरविन चौक येथून हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली। यावेळी पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित देसाई, पोलीस निरीक्षक वाहतूक आठवले लांडे, गुन्हे शाखेचे पुणकर, रीडर ब्रँचचे राऊत व अधिकारी कर्मचारी तसंच HDFC बँकेचे राजकुमार पोजगे, सौरभ वानकडे आदी उपस्थित होते। रस्ते अपघातांमध्ये अतिशय वाढ झाली आहे। अपघातांमुळे अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत। वयोवृद्ध तसंच कुटुंबाचे पालन पोषण करते असलेले कर्ते पुरुष देखील अपघातात मृत्युमुखी पडल्याने उघड्यावर संसार येत आहेत। तेव्हा वाहने जपून चालवा आणि अपघातांना टाळा, नाहीतर यमसदनी जावं लागतं। याचं प्रतीक म्हणून यमाची वेशभूषा देखील येथे एका इसमाने केली होती। HDFC बँकेतर्फे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शेअर बाजारात तेजी आल्याने सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली, त्यामुळे सोन्याचे भाव 20 दिवसात 750 रुपयांनी घटले। गुढीपाडव्यानंतर सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे।
सोने की चमक ने मनुष्यता को आदिम युग से ललचाए रखा है। स्वर्ण चूर्ण खाने से मनुष्य की स्वर्ण क्रांति बनती है, ऐसी समझ ने सोने का वर्क निर्माण करवाया। राजा महाराजाओं ने अकुत सोने से लेकर अपने भंडार भरे। भारत को सोने की चिड़िया कहकर अनेक लुटेरे यहाँ आए और टनों से सोना लूट कर ले गए। हम भारतीयों में सोना, सोने के आभूषण, अलंकार का सदियों से मोह रहा है। कभी एकम के आंकड़ों में यानी 1 से लेके 9 तक और तोले के वजन में मिलने वाला सोना आज 10,000 आंकड़ों में परिवर्तित हुआ है। मसलन 1 मार्च 2019 को सोने के भाव 33,600 रुपए प्रति 10 ग्राम थे। वह मार्च के अंतिम सप्ताह में करीब 32,850 रुपए महज रह गया है। 24 कैरेट सोने के दाम में करीब 750 रुपए की टूट आई है। आगामी दिनों में भावों में पुनः वृद्धि की संभावना व्यक्त की जाती है। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। महानगरपालिकाने चौथे शनिवार को यानी बाकायदा छुट्टी के दिन MIDC में प्रवेश करके 5 कारखानों को सील लगाया। यह सील टैक्स संबंधी मांग के लिए लगाया गया, लेकिन मालिकों की गैर हाजिरी और मजदूरों को जबरन बाहर निकालकर कारखाने में सील लगाए गए, जिससे कारखाना मालिकों में जबरदस्त रोष फैल गया। टैक्स संबंधी कार्रवाई को हाईकोर्ट का स्टे होने के बावजूद मनपा का यह कृत्य गैर कानूनी दिखाई दिया। MIDC के संबंधित फैक्ट्री मालिकों ने रविवार रात 7 बजे सिटी न्यूज का संपर्क साधा और अपनी मनोव्यथा सुनाई, जो सिटी न्यूज ने त्वरित प्रसारित की। दिनांक 25 मार्च सोमवार को मनपा कार्यालय खुलते ही MIDC के संबंधित कारखानदारों ने मनपा आयुक्त निपाणी से मुलाकात लेकर इस दुर्व्यवहार की सूचना दी। मनपा आयुक्त ने सामंजस्यपूर्ण भूमिका निभाते चालू वर्ष के टैक्स की कुछ राशि लेकर सील निकालने के आदेश त्वरित पारित किए। सिटी न्यूज की समयोचित कार्रवाई की सब दूर प्रशंसा की जा रही है। महाराष्ट्र MIDC एरियातले काही फॅक्टरीज आपण सील केल्या होत्या, त्याच्यात न्यायालयीन प्रकरण होतं आणि न्यायालयाचे स्पष्ट निर्देश होते की 25% डिमांडच्या एकंदरीत रक्कम त्यांनी भरावी। हा सन 31 मार्च 18 पर्यंत संपणाऱ्या वर्षाचा टॅक्स होता। 18-19चा टॅक्स त्यात इन्क्लूड नव्हता। आता या ठिकाणी आपण MIDCच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि आलेल्या काही लोकांसोबत मीटिंग घेतली आणि त्यात असं ठरलं की 18-19चा टॅक्स सुद्धा आहे जो त्याचं 25% रक्कम ते भरतील आणि जुना जे आहे जुन्याच्या बाबतीत थोडंसं त्यांचं असं मत आहे की कॅल्क्युलेशन्स महानगरपालिकेचे आणि त्यांचे वेगवेगळे होतात, तर त्या आपण कॅल्क्युलेशन्स एकदा तपासून घेऊ आणि ते पण आज सायंकाळपर्यंत अंतिम करून घेऊ आणि त्यांचे सगळे त्या अनुषंगाने हा नवीन वर्षाचा टॅक्स भरायचा आणि जुने कॅल्क्युलेशन्स तपासून घेणे या मुद्द्यावर आपण सील काढून घ्यायचं त्यांना सांगितलेलं आहे। तसं सील माझे अधिकारी काढून घेतील। महानगरपालिका के आयुक्त के साथ में MIDC के जो जहाँ पे उद्योगों को सील लगाया हुआ है उसके बारे में आज बैठक हुई। बैठक में हमने हमारी तरफ से पूरे मुद्दे साहब को बताए। हमने टैक्स भरा हुआ है, कोर्ट के ऑर्डर अनुसार भरा हुआ है और कोर्ट के ऑर्डर फॉलो किए। साहब ने ये एक्सेप्ट किया है और हमारे फैक्ट्री को जो लगे हुए सील है जो कोर्ट में गए हैं उनके फैक्ट्री के सील खोलने के ऑर्डर भी साहब ने दी है। हम साहब के शुक्रगुजार हैं और आगे के जो टैक्स भरना है उसके बारे में हमें महानगर पालिका के जो कर्मचारी हैं उनके साथ में बैठ के कैलकुलेशन करके आगे का विषय हम डिसाइड करेंगे। धन्यवाद। प्रवाशाच्या सेवेसाठी का ब्रिज वाट के लिए महाराष्ट्र भर में स्टेट ट्रांसपोर्ट का आगमन हुआ है। प्राइवेट ऑपरेटरों को एसटी में शामिल कर उनके रोजगार की समस्या तो हल कर ली गई, लेकिन मानस में मेहनत करने की भावना का जो उद्गम होना चाहिए था उसका लोप हुआ दिखाई देता है। जहां खाजगी बस वाहतूक कंपनी में एक ही व्यक्ति को 3 काम करने होते थे, बजाय उसके एसटी में 3 लोग मिलकर भी एक काम को जवाबदारी पूर्ण ढंग से पूरा नहीं करते। बड़े अधिकारियों की फिजूल खर्ची, पगार, रहन सहन देखकर अन्य कर्मचारियों को मन में बेदरकारी की भावना आना स्वाभाविक था। सो एसटी के कमाई का ग्राफ निरंतर कम होता जाता रहा, जिसका ठीकरा बस ड्राइवर और कंडक्टर पर ही हमेशा फूटता रहा।
एसटी ने परिवर्तन के दौर को स्वीकार तो किया, महिला ड्राइवर और कंडक्टरों की भर्ती तो की, लेकिन आखिरकार मोटर लाइन उन्हें कितना सम्मान दे पाई, यह शोध का विषय है। शिवशाही जैसी शानदार बसों में उसमें सफर करने वाले प्रवासी और उनकी जान को शराबी ड्राइवर के हाथों में सौंपना कितना लाजिम है। ये शराबी ड्राइवर सड़कों पर गाड़ी छोड़कर भाग जाते हैं, यह भी अमरावती का उदाहरण है। यह उन अधिकारियों से तलब करना चाहिए कि इस प्रकार के लोगों को नौकरी में किस तरीके से उन्होंने रखा। एसटी का घाटा कम करने आपसी संबंधों की मधुरता की आवश्यकता जरूर है। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिटी न्यूज चॅनेल जनता की मन की बात व वोट किसे दूं और क्यों दूं हे कार्यक्रम राबवत आहे। बातम्यानंतर आपण हे कार्यक्रम बघू शकता। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।